रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपाची एकनाथ खडसेंकडून आता पाहणी करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। केंद्रीय मंत्र्यांची मालमत्ता जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। राजकीय दबावाखाली अनेक गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली आहे। या जिल्ह्यातली कायदा व्यवस्था किती बिघडलेली आहे याचं उत्कृष्ट प्रतीक आहे। इथं केंद्रीय मंत्र्यांची मालमत्ता सुरक्षित नाहीये तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल हे आपण समजू शकतो। पोलीस यंत्रणा निव्वळ हप्ते घेण्यामध्ये मशगूल आहे। पोलीस काही करत नाही। राजकीय दबावाखाली अनेक गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत। थोडेसे हप्ते कमी करा, बंद तर होऊच शकत नाही। त्यांना पैसे जे आहेत ते वरपर्यंत द्यावे लागतात आणि वरपर्यंत राजकारण्यांना पैसे द्यावे लागतात। या ठिकाणी गुन्हेगार मध्य प्रदेशकडून आलेले दिसत आहे, कारण करकीला पहिल्यांदा ते गेले, नंतर इथं आले आणि इथून वरणगाव मार्गे ते फरार झालेले असं एकंदरीत चित्र दिसत आहे। देशी कट्टे हातामध्ये आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन घेतलं तर माझ्या माहितीप्रमाणे 200-300 तरी देशी कट्टे याच्यावरही सापडू शकतील। याच्याकडे विशेष लक्ष द्यावं असे पोलिसांना माझी आग्रहाची विनंती आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।